इतिहासाचा गौरव आणि वर्तमानाची हाक ऐका नव्या भारताच्या निर्मितीचा संकल्प. मित्रांनो, स्वातंत्र्य दिन भाषणाची तुम्ही तयारी करत असाल तर तुमचा शोध इथेच संपलेला आहे. या भाषणामध्ये तुम्हाला A to Z प्रत्येक गोष्ट जी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये असायला हवी त्या सर्व गोष्टींचा उल्लेख तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल आणि तुमचा पहिला नंबर येणारच याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. चला तर जास्त उशीर न करता आपण सुरुवात करूया स्वातंत्र्य दिन भाषणाबद्दल. सलाम त्या वीरांना ज्यांनी रक्त सांडले, सलाम त्या वीरांना ज्यांनी रक्त सांडले, या मातीला स्वातंत्र्याचे देणे दिले. आज 78 वर्षे झाली तो तिरंगा फडकत आहे. चला त्या स्वप्नांना पुन्हा जागृत करूया आणि एक मजबूत भारताची निर्मिती करूया. आदरणीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन. या पवित्र आणि ऐतिहासिक दिनी मी तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे किंवा उभी आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणारा आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे. आजच्या गौरवशाली दिवसाच्या आदल्या रात्रीची कल्पना करा. 14 ऑगस्ट 1947 ची ती रात्र. ब्रिटिश राजवट संपायला काहीच तास उरले होते. लाखो भारतीयांच्या डोळ्यात उत्सुकता, हृदयामध्ये भीती आणि मनात स्वातंत्र्य मिळवण्याची आशा होती. घराघरात शांतता होती आणि प्रत्येक जण त्या क्षणाची वाट पाहत होता जेव्हा गुलामीची काळोखी रात्र संपून स्वातंत्र्याची नवी सकाळ उगवणार होती. मध्यरात्री 12 वाजता भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक नियतीसोबतचे करार ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण दिले. त्यांनी म्हटले, जेव्हा जग झोपलेले असेल तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागा असेल. त्या क्षणाने देशाच्या स्वातंत्र्याची नवीन युगाची सुरुवात झाली. ही केवळ एका देशाची कथा नाही तर लाखो लोकांच्या स्वप्नाची आणि संघर्षाची गाथा आहे. जवळपास 200 वर्षापूर्वी ब्रिटिश भारतात व्यापारी म्हणून आले. सुरुवातीला त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापार सुरू केला, पण हळूहळू त्यांनी आपली सत्ता वाढवली आणि आपल्या देशावर राज्य करण्यास सुरुवात केली. आपल्या देशाचे स्वातंत्र्य, संपत्ती आणि मान सन्मान लुटून त्यांनी आपल्यावर गुलामी लादली. आपल्याच देशात आपल्याच लोकांवर त्यांनी अन्याय आणि अत्याचार केले. या काळात त्यांनी देशाची अफाट संपत्ती, सोने, चांदी आणि मौल्यवान रत्ने इंग्लंडला नेली. भारतीयांनी पिकवलेला कापूस, मसाले आणि इतर कच्चा माल कमी किमतीत विकत घेऊन ते त्यांच्या कारखान्यामध्ये प्रक्रिया करायचे आणि तोच माल जास्त किमतीत परत भारतात विकत असत. यामुळे आपले स्वदेशी उद्योग जसे की हातमाग आणि हस्तकला पूर्णपणे नष्ट झाले आणि भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत झाली. याच अन्यायाच्या विरोधात भारत मातेच्या वीर पुत्रांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले खरे, पण त्याची एक मोठी किंमत चुकवावी लागली. देशाची फाळणी झाली आणि या फाळणीच्या वेदना आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. लाखो लोकांनी आपले घर, कुटुंब आणि जीव गमावले. तरीही या संकटातून बाहेर पडून आपण एक मजबूत आणि लोकशाही राष्ट्र म्हणून उभे राहिलो. हीच आपली खरी ताकद आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही, तर त्यासाठी अनेक पिढ्यांनी केलेला संघर्ष आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले बलिदान कारणीभूत आहे. 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात मंगल पांडे यांनी पेटवलेल्या क्रांतीच्या ठिणगीतून या प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी दिलेले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवत राहिला. महात्मा गांधींच्या अहिंसक असहकाराच्या आंदोलनापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सशस्त्र क्रांतीपर्यंत प्रत्येक मार्गाने भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्य संग्रामातील एक धडाडीचे आणि कणखर व्यक्तिमत्व होते, ज्यांनी ब्रिटिशाविरुद्ध लढ्यात आझाद हिंद सेना, इंडियन नॅशनल आर्मी उभारली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आवाहन करून हजारो तरुणांना स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्यास प्रेरित केले. त्यांचा असा ठाम विश्वास होता की केवळ अहिंसेने नव्हे तर सशस्त्र क्रांतीनेच स्वातंत्र्य मिळवता येईल. राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू आणि असंख्य अज्ञात वीरांनी आपल्या रक्तात प्रत्येकाच्या थेंबाने या मातीला पावन केले. ना सरकार मेरी है, ना रौब मेरा है, ना बड़ा सा नाम मेरा है, मुझे बस इतना गुरूर है, मैं हिंदुस्तान का हूं और हिंदुस्तान मेरा है. स्वातंत्र्याच्या या प्रवासात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या. 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे बैसाखीच्या सणानिमित्त हजारो लोक शांततेत जमा झाले होते. रौलेट ऍक्टच्या विरोधात निषेध करण्यासाठी आणि आपल्या नेत्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी ते जालियनवाला बागेत जमले होते.
जनरल डायर नावाच्या क्रूर अधिकाऱ्याने कोणतेही कारण नसताना आणि कोणाचीही पर्वा न करता कोणतीही पूर्वसूचना न देता बागेच्या एकमेव अरुंद प्रवेशद्वारावर आपल्या सैनिकांना उभे केले आणि गोळीबाराचे आदेश दिले. क्या गुनाह था बस वतन से मोहब्बत, क्या गुनाह था बस वतन से मोहब्बत, फिर क्यों लहू बहा उन मासूमों का जो अमन की बात कर रहे थे. या अमानवी घटनेत हजारो निरपराध पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले शहीद झाले. आज त्या बागेतील भिंतीवर गोळ्यांच्या खुणा आणि विहिरीची साक्ष त्या दिवसाची आठवण करून देतात. परंतु ब्रिटिश सरकारने जनतेचा आवाज दडपण्यासाठी केलेले हे क्रूर कृत्य त्यांच्यासाठीच महागात पडले. या घटनेने भारतीयांच्या मनात क्रांतीचा वणवा पेटवला. शांततेत मार्ग निवडलेल्या गांधीजींनाही इंग्रजी राजवटीच्या क्रूरतेचा निषेध केला आणि याच घटनेनंतर त्यांनी असहकार आंदोलनाची हाक दिली. याच घटनेमुळे रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारकडून मिळालेली सर ही पदवी परत केली. या हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आणि स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्धार अधिक दृढ होत गेला. उस एक दिन ने देश को जगा दिया, उस एक दिन ने देश को जगा दिया, इनकलाब की आग को भड़का दिया, जालियनवाला बाग की मिट्टी में जो लहू बहा उसने आजादी की कहानी को नया मोड़ दिया. पण केवळ मोठ्या नेत्यांनीच नाही तर शिरीष कुमार मेहता यासारख्या लहान क्रांतिकारकाच्या लढ्यांनीही आपले प्राण दिले. नंदुरबार येथे 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान केवळ 15 वर्षाच्या शिरीष कुमारने तिरंगा हाती घेऊन विद्यार्थ्यांच्या मोर्चाने नेतृत्व केले. पोलिसांनी गोळीबार केला असतानाही त्याने तिरंगा खाली पडू दिला नाही. आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मित्रांनो, हे भाषण आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. याच काळात क्रांतिकारांनी कट रचून खजिना लुटला. त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरले. तसेच चौरी चौरा येथे घडलेल्या हिंसक घटनेमुळे महात्मा गांधींनी आपले असहकार आंदोलन मागे घ्यावे लागले आणि भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट घडवून आणला आणि इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ज्याचा उद्देश कोणालाही इजा पोहोचवणे नव्हते तर ब्रिटिश सरकारला जागे करण्याचे होते. भारत छोडो आंदोलन आणि असहकार आंदोलन यासारख्या मोठ्या चळवळींनी इंग्रजी राजवटीला हादरवून टाकले. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. 1947 नंतर आपल्या देशाने अनेक चढउतार पाहिले, पण आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि एक प्रमुख आर्थिक शक्ती म्हणून उदयास आलो आहोत. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चांद्रयान-3 आणि आदित्य L1 यासारख्या मोहिमांनी भारताचे नाव अंतराळात कोरले. नुकतेच भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक गाठणारे पहिले भारतीय बनले. 40 वर्षानंतर एखाद्या भारतीय व्यक्तीने अंतराळात पाऊल ठेवणे ही एक ऐतिहासिक आणि गौरवशाली घटना आहे. त्यांचे यश गगनयान सारख्या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी एक मैलाचा दगड ठरले. या कामगिरीने जागतिक आर्थिक विकासाच्या मार्गावर मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारख्या योजनांमुळे आपला देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. शिक्षण आणि आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये आपण मोठी प्रगती करत आहोत. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या आधुनिक रेल्वे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महामार्गांमुळे देशाचा विकास अधिक वेगाने होत आहे. तरीही आपल्याला हे विसरून चालणार नाही की स्वातंत्र्य टिकवणे आणि देशाची प्रगती करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आपला देश विविध संस्कृती, भाषा आणि धर्माचा संगम आहे. आपली ही विविधताच आपली खरी ताकद आहे. एक भारत श्रेष्ठ भारत हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करावे लागेल. आज आपण स्वातंत्र्याची 78 वर्षे पूर्ण करत असताना आपल्याला एक अजून गंभीर समस्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, ती म्हणजे स्वच्छता. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाचा उद्देश देशातील प्रत्येक गाव, शहर आणि गल्ली स्वच्छ ठेवणे. आज आपल्या स्वच्छ भारताच्या मार्गात एक मोठा अडथळा उभा आहे, तो म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक, एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक. हे प्लास्टिक पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहे. ते माती, पाणी आणि हवा प्रदूषित करतेच. समुद्रातील जीवनापासून ते रस्त्यावरच्या जनावरांपर्यंत सगळ्यांसाठी ते धोकादायक आहे. त्यामुळे सरकारने या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे पाऊल आपल्याला देशाचे आणि पर्यावरणाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चला, आज आपण एक शपथ घेऊया की प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवून स्वच्छ आणि सुंदर भारताची निर्मिती करूया. आता आपल्याला मदर इंडिया वाचवण्यासाठी एक नवीन युद्धाला सामोरे जावे लागत आहे. हे युद्ध बाह्य शत्रूंसोबत नाही तर देशाच्या आतल्या असलेल्या प्रदूषण, दहशतवादी, सायबर दहशतवादी आणि आपल्या वाईट सवयी यांच्यासोबत आहे.
पर्यावरणाचे प्रदूषण करणारे प्रत्येक कृत्य, डिजिटल जगात फसवणूक आणि हानी पोहोचवणारे सायबर गुन्हे, तसेच व्यसनाधीनता आणि निरक्षरतेसारख्या वाईट सवयी हे आपल्या देशाच्या प्रगतीत अडथळा आणणारे नवीन शत्रू आहेत. हे शत्रू आपल्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीला आतून कमकुवत करत आहेत. या शत्रूंना हरवण्यासाठी आपल्याला प्रत्येक घरातून, प्रत्येक व्यक्तीतून एक सैनिक तयार करायचा आहे. आपल्या भूमीची आणि संस्कृतीची जपवणूक करणे, ऑनलाईन जगात सुरक्षित राहणे आणि आपले आरोग्य जपून मजबूत राष्ट्र घडवणे हेच आपले कर्तव्य आहे. सेव्ह मदर इंडिया, सेव्ह मदर अर्थ हाच आपला नवा नारा आहे. कारण जर पृथ्वी सुरक्षित नसेल तर आपण सुरक्षित राहणारच नाही. ये प्रदूषण, ये साइबर क्राइम, ये बुरी आदतें, इन्हें मिटा दो, बनो भारत के सच्चे सपूत, देश का सम्मान भी बचाओ और धरती को भी. हर कदम पर यही हो हर भारतीय की चाहत. मित्रांनो, महात्मा गांधींनी केवळ राजकीय स्वातंत्र्याचेच नाही तर एक आदर्श भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या स्वप्नातील भारत ग्राम स्वराज्य, गावांचे स्वशासन वर आधारित होता, जिथे प्रत्येक गाव आत्मनिर्भर असेल, जिथे सर्वोदय सर्वांचा उदय होईल, म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला मागे न सोडता सर्वांचा विकास होईल, जिथे अहिंसा आणि सत्य हे जीवनाचे दोन स्तंभ असतील आणि स्वदेशीचा वापर करून देश आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. हाच गांधीजींचा भारत होता, जिथे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वजण एकोप्याने राहतील. चला, आपण आपल्या विचारांनी, कृतींनी आणि प्रयत्नांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणूया. वतन की मोहब्बत में खुद को तपाए बैठे है, मरेंगे वतन के लिए शर्त ए लगाए बैठे है. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत मी माझे भाषण इथेच संपवतो. जय हिंद, जय भारत. प्लीज तुम्हाला हे भाषण आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.